नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर. आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण सामान्य ज्ञानचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र राज्यात. यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? रस्ता सुरक्षा नायक व्हा. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरामिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? पार्थ योजना. हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्थाचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले? डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे? तर इंग्रजी भाषेचे. 2024च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? कोलकाता. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळानुसार भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. दक्षिण-उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. एकूण 358 तालुके आहेत. पंचायत समित्या 351 आहेत. महानगरपालिका 29 आहेत. नगरपरिषद 244 आहेत. नगरपंचायती 146 आहेत. कटक मंडळे 7 आहेत आणि महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची संख्या 27,782 आहे. भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? सय्यद अनवर खुर्शीद यांना. जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील 34वे राज्य कोणते बनले? ओडिशा. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार 2025 मध्ये भारताचा विकास दर किती असणार आहे? 6.6%. जसप्रीत बुमराह जागतिक क्रमवारीत कितवा खेळाडू ठरला आहे? पहिला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्स जागतिक क्रमवारीत कितवा खेळाडू ठरला आहे? दुसरा खेळाडू ठरला आहे. खसिबो रबडा जागतिक क्रमवारीत कितवा खेळाडू ठरला आहे? तर तिसरा खेळाडू ठरला आहे. मुंबईमधील चर्नी रोडचे नाव काय ठेवले आहे? गिरगाव. गांधीजींनी भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले? 1942 वर्षी. वॉकर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोल्फ. इंडिया हाऊसच्या कोणत्या क्रांतिकारकाने कर्झन वायलीचा वध केला? मदनलाल धिंग्रा. भारतीय हवामान विभागाला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? 150 वर्ष. भारतीय हवामान विभागाची स्थापना कधी झाली? 15 जानेवारी 1875 रोजी झाली.
भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. भारतीय हवामान विभागाचे स्थापनेच्या वेळी मुख्यालय कोठे होते? कोलकाता येथे होते. इंडोनेशिया ब्रिक्सचा कितवा देश बनला आहे? 10वा देश. ब्रिक्स देशाचा अर्थ ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश मिळून होतो. सुरुवातीला फक्त 4 देश या संघटनेचे सदस्य होते आणि ब्रिक या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले. 16 जून 2009 रोजी 4 देशाच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या येकातेरिनबर्ग येथे संपन्न झाली. जगात लिथियमच्या साठ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? चीन. जगात लिथियमच्या साठ्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? चिली हा देश. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? बीजिंग. चीन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? शी जिनपिंग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.